बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेच्या वतीने पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. काय या माहिती देण्यात आली आहे? आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला 2026 या अम, वर्षामध्ये जे कार्यक्रम होणार आहेत त्या संदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं होतं. आणि या पत्रकार परिषदेमध्ये पहिल्या सत्रामध्ये जे व्याख्याते आहेत 8 तारखेला, त्यामध्ये नितीन चंदशिवे कोल्हापूरचे, 9 तारखेला जे आहेत ते माननीय कन्हैया कुमार, त्यानंतर 10 तारखेला जे व्याख्याते आहेत डॉक्टर रतनलाल, दिल्ली विद्यापीठाचे इतिहासाचे तज्ज्ञ आहेत. त्यानंतर 11 तारखेला मनीषा कोकळे, त्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत, दिल्लीमध्ये बीडमध्ये राहतात. त्यानंतर रविवारी 12 तारखेला शमीफा पाटील, जळगावच्या, अतिशय प्रखर अशा वक्त्या आहेत. या सर्वांची माहिती आम्ही आज पत्रकार परिषदेमध्ये दिली आणि पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांना असं आव्हान केलं की आमच्या कार्यक्रमाचं जे काही स्वरूप आहे किंवा आम्ही जो कार्यक्रम घडवून आणतो त्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्धी द्यावी. या कार्यक्रमामध्ये आम्हाला आमची जी टीम काम करते या टीमच्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही लोकांना माहिती दिलेली आहे. जालना शहरातील लोक या व्याख्यानमालेला मोठ्या प्रमाणामध्ये येतात. तनाने, मनाने आणि धनाने आम्हाला सामाजिक करते, राजकीय कार्यकर्ते, जेवढे काही लोक आहेत हे आम्हाला मदत करतात. आणि ही 13 तारखेचा जो कार्यक्रम आहे भीमगीताचा, राखी चौरे, भीमाची वाघीण, पुण्याच्या ह्या गायिका आहे आणि यांच्याही कार्यक्रमाबद्दल आम्ही माहिती दिली. आम्ही सर्वांना विनंती करतो की 8 तारखेपासून तर 13 तारखेपर्यंत सर्व लोकांनी या कार्यक्रमामध्ये यावं, या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो. कुठल्या ठिकाणी हा कार्यक्रम? हा कार्यक्रम स्वामी विवेकानंद हायस्कूल, नूतन वसाहत, जालना रोडवरती होणार आहे. सायंकाळी 7 वाजता या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तरी 7 वाजेपर्यंत सर्व जनतेनं उपस्थित राहावं, जेणेकरून आम्हाला कार्यक्रम करण्यासाठी उशीर होणार नाही.